नमस्कार मित्रांनो, उद्या एक मोठं मैदान, पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान, शितोळे नगर यांचं निमसोड फाटीवरती मैदान. हे मैदान जे आहे ते ओपनचं आहे आणि या मैदानाला एक महाराष्ट्र केसरीचा किताब आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित नंदी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणारच आहे. तसेच गोरगिरेबाची नंदीसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. आज लाईव्ह लॉट संध्याकाळी 8, 8:30, 9च्या दरम्यान चालू होतील आणि खरंच एक सगळ्यांना उत्सुकता लागली की मी तुम्हाला काल सांगितले 15 अंदाजित पैरे काही फिक्ससुद्धा होतील, परंतु आता जे तुम्हाला मी पैरे सांगणार आहे एक 10 पैरे सांगतोय. त्यातले काही पैरे जे आहेत ते चर्चा सगळीकडे चालू आहे, तीच तुमच्यासोबत म्हणलं शेअर करावी. आणि काही अंदाजसुद्धा माझासुद्धा अंदाज आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतो की माझा अंदाज कधी कधी फेल जातो, कधी कधी फेल जात नाही, परंतु मी तुम्हाला कालसुद्धा सांगितलं अजून एक व्हिडिओ येईल ज्यावेळी सगळीकडे चर्चा चालू आहे त्याचीच. तर मग त्याला सुरुवात करूया. उद्याच्या मैदानाची एक नामांकित असे समजतंय सगळीकडे तिकडे चर्चा चालू आहे या पैऱ्यांची, तेच तुम्हाला मी सांगतोय. 1 नंबरचा पैरा घोटचा सर्जा आणि मल्हार 11-11. काय गाडी पाळणार आहे मित्रांनो, या गाडीला रोखणंच अशक्य होईल आणि या गाडीला कोण रोखू शकतं. जरा पुढे आहेत पैरे आपल्याकडे, म्हणजेच त्या माझ्या अंदाजाने त्या पैरे आहेत माझ्याकडे, ती गाडी रोखू शकतील हे नंदी त्या ठिकाणी पळताना दिसतील उद्याच्या मैदानामध्ये. परंतु बघूया जर पैरे झाले तर ठीक आहे, रोखू शकतील या गाडीला, कारण की या गाडीला रोखणं अत्यंत कठीण आहे. घोट सर्जा काय माहीत आहे कशा पद्धतीचा स्पीड आहे, 4 खांदी पळतो. मल्हार 4 खांदी पळतो. काय आता बोलायचं बोला, असं ही गाडी आहे. बघूया मग या गाडीला कोण रोखू शकतो. जरा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला. प्रत्येक कुठलाही नंदी मालकासाठीच पळतो, परंतु अगदी छोट्यातले छोटे नंदीसुद्धा कधी कधी मोठ्या गाड्यांना सुद्धा टक्कर देतात. आणि बघूया काय होते, बघूया उद्याच्या मैदानामध्ये समजेल. 2 नंबरचा पैरा एक मला वाटते की एक मनापासून इच्छा आहे माझी की ही गाडी पुन्हा एकदा पळावी. आपण बोलतोय पुशेगावची आदतची 1 नंबरची जोडी नवनाथ शेठ जगदाळ यांचा हिंद केसरी लक्षा आणि शाहिदभाई मुलानी नातेपुते यांचा सचिन लक्षा. ही गाडी विठ्ठल केसरीच्या मैदानामध्ये सुद्धा 1 नंबरचे मानकरी ठरले होते. आत्ता गुरसाळेच्या मैदानामध्ये थोडंसं गाडी सेमीला पुढे असून सुद्धा गाडी फॉल झाली, परंतु मला असं वाटतंय की ही जोडी पुन्हा एकदा पळवावी. का? कारण की मित्रांनो या गाडीकडे कुठलीही गाडी टॉपच्या सुद्धा या गाडीकडे क्षमता आहे, ती गाडी रोखू शकतील. आणि बघूया या गाडीमध्ये खरंच धमक आहे. या गाडीमध्ये कुणीही कितीही टॉपची गाडी असू द्या, परंतु यांचासुद्धा वेगळाच दबदबा दोघांचा आहे, सचिन लक्षाचा. आणि बघूया एक अंदाज मला वाटतोय की ही गाडी पुन्हा एकदा ट्राय करायला पाहिजे यांनी. मी कालसुद्धा सांगितलं, आजसुद्धा सांगतोय, संध्याकाळी समजेलच पळेल का नाही ही गाडी एकत्र, परंतु मला वाटते की ही गाडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी पळावीच, कारण की मोठ्या मैदानामध्ये ही गाडी चांगलीच पळते, सगळ्यांना माहीत आहे. बघूया काय होते. 3 नंबरचा पैरा सागर शेठ कट्टरे घाणत पॉवर प्लस कराड यांचा घरचा साज. मी कालसुद्धा सांगितलं ना आजसुद्धा सांगतोय की ही गाडी पुन्हा एकदा पळायलाच पाहिजे, कारण की मित्रांनो ही गाडी मोठं मैदान असली ना की हा घरचा साज चांगला पळतो. एकमेकांना चांगले ओळखतात. नंदी दुर्गा असेल, बाबे असेल, बाबे आणि दुर्गा ही गाडी मला वाटते की उद्याच्या मैदानात पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी पळावी एकत्र. बघूया काय होते, सागर शेठ ठरवतील ते त्यावेळेस कळेल. 4 नंबरचा पैरा मला वाटते की ही गाडी 1 नंबरची मानकरी. आत्ता एक 10 दिवसापूर्वी मैदान झालं होतं पुणे जिल्ह्यामध्ये, त्या मैदानामध्ये 1 नंबरचे मानकरी होते. आपण बोलतोय स्वर्गीय रायफल 81-81चा वारसदार फंट्या 81-81 आणि त्याच्यासोबत राहुल्या. या दोघांची जोडी काय पळाली होती आणि खरंच या गाडीमध्ये धमक आहे. सेमी पब्लिकनं काढलेला होता आणि फायनल सुट्टाच काढला. असा हा फंटे 81-81 आणि रायफल फंटे 81-81 आणि राहुल्या ही गाडी मला वाटते पळावी. बघूया आता काय होते ते मैदानामध्ये समजेल, संध्याकाळी लाईव्ह लॉटमध्ये समजेल. 5 नंबरचा पैरा एक मला वाटते ही गाडी पळू शकते. चर्चा जिकडे तिकडे चालू आहे. बघूया आता उद्याच्या मैदानामध्ये समजेल, म्हणजे आज संध्याकाळी समजेल. आपण बोलतोय विठ्ठल ड्रायव्हर भूतकर तसेच अजय शेठ कल्लोढोण यांचा हिंद केसरी तेजा कोणासोबत दिसायला पाहिजे किंवा चर्चा कोणासोबत चालू आहे याची चर्चा चालू आहे. निमगावच्या हिंद केसरी सावकारसोबत सावकार आणि तेजा यांची चर्चा चालू आहे. बघूया ही जर गाडी पळाली तर 100% यासुद्धा गाडीमध्ये धमक आहे. कुठलीही गाडी मारू शकतात, म्हणजे त्या गाडीला रोखू शकतात असं म्हणायचे मला. बघूया तेजा आणि सावकार कशा पद्धतीनं जर ही गाडी जर पळाली तर कशा पद्धतीनं स्पीड दाखवते, कशा
अंतराने पळते गाडी उद्याच्या मैदानामध्ये समजेल आज लाईव्ह लॉटमध्ये जर चिठ्ठी निघाली तर. 6 नंबरचा पैरा पालेगावचा बादल आणि त्याच्यासोबत जो रायबा जो होता तो पळाला. ती गाडी पुन्हा एकदा मला वाटते की पळावी, कारण की आता गुरसाळीच्या मैदानामध्ये 2 नंबरचे मानकरी म्हणजे कदमवाडीचं मैदान झालं महाराष्ट्र केसरी होते तर 2 नंबरचे मानकरी ठरले होते. ही गाडी पुन्हा एकदा पळेल असं मला वाटते, बघूया काय होतंय. 7 नंबरचा पैरा म्हणजेच आत्ता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मथुरसोबत पळाला होता निमसोडच्या मैदानामध्ये असा बबनदादा लासूरने यांचा रावण पळताना दिसणार आहे. तो मला मी बबनदादांना कॉलसुद्धा केला होता. त्यांनी सांगितलं की पुणेकडचा बैल आहे परंतु कुठलाही बैल माहीत नाही आहे, पण पुणे साईडचा बैल आहे. बघूया, बबनदादांना खूप साऱ्या शुभेच्छा. खूप एक महान व्यक्ती आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील, दिलदार मनाचा राजा माणूस असा हा बबनदादा आपले. त्यांचा रावण पुणेचा नंदीसोबत पळणार आहे. बघूया कोणासोबत पोहतोय काय माहीत नाही. 8 नंबरचा पैरा महादळ मुठीकरांचा पुष्पराज जो मथुरसोबत पळाला होता श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये. मथुरने त्याला प्रकाशच होतामध्ये आणला. असा हा मादळ मुठीचा पुष्पराज आणि खांडचकरांचा बाळ्या ही गाडी आपल्याला पळताना दिसेल, 100% दिसेल. आणि ही गाडी आपल्याला पळताना कुठे दिसेल? सोलापूरमध्ये मैदान आहे, त्या मैदानामध्ये पळताना आपल्याला ही गाडी 100% फिक्सच पळताना दिसेल, कारण की मालकांची चर्चा मी केलेली आहे, त्याच्यामुळे ही गाडी सोलापूरमध्ये पळताना दिसेल. 9 नंबरचा पैरा म्हणजेच या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव बकासूर उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. आणि अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे. आपण बोलतोय या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला मिलिंद शेठ पाटील कुहुसगाव अंबरनाथ यांचा पब्लिकचा बादशाह, मुंबईचा बादशाह म्हणून ओळखला जातोय. चालू सीझनचा 3 फेऱ्याचा पब्लिकचा बादशाह असा भुंगा डॉन आणि बकासूर उद्याच्या मैदानामध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहेत. खूप झालं दिवस बकासूरला सुद्धा मोठ्या मैदानामध्ये गुलाल मिळत नाही आहे आणि काही लोकांनी तर पणसुद्धा केला आहे की जोपर्यंत बकासूरच्या अंगावरती गुलाल पडत नाही तोपर्यंत पायामध्ये चप्पलसुद्धा घालणार नाही. खूप सारे मी इंस्टाला स्टोरी ठेवली बघा त्या मित्राची. खरंच तो सुद्धा खूप बकासूरवरती प्रेम करतोय. खूप जण आहेत आणि खरंच त्यांची इच्छा बकासूरने पूर्ण करावी. आणि भुंगा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, त्याच्यासोबत जर चांगला जर टॉपचा त्याला साथ देणारा नंदी जर असेल तो काही करू शकतो. बघूया कशा तसेच मित्रांनो भुंगा आणि बकासूर उद्याच्या मैदानामध्ये फिक्स जोडी म्हणजेच फिक्सच पळणार आहे. मिलिंद शेठ पाटील यांनी त्यांची पोस्टसुद्धा टाकलेली आहे आणि ही 100% गाडी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आज संध्याकाळी लाईव्ह लॉट आहेत, त्यांनी सांगा मला व्हॉट्सअपला कुठल्या गाडात कोण पळणार आहे त्यांनी. आणि आमचे मित्र आहेत बघा आशिष म्हणून आहेत आणि खरंच त्यांचं एक मनापासून आभार. ते आपल्याला सांगतात डिटेल सगळी कोणत्या गटामध्ये कुठला नंदी पळणार आहे, त्यांचं मनापासून आभार. आणि ते आशिष आपले जे जोडीदार आहेत त्यांचं मनापासून आभार आहे. तसंच मित्रांनो शेवटचा 10 नंबरचा पैरा म्हणजेच आत्ता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील महाशिरचं जे मैदान झालं होतं 61 फाट्याचं, त्या मैदानामध्ये 5 नंबरचा मानकरी ठरलेला होता पप्पू शेठ मलवडी यांचा हिंद केसरी शंभू आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तो मोडणीमच्या भारतसोबत. आणि ही गाडी सोलापूरच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठं मैदान आहे त्या ठिकाणी, कारण की शंभूचे मालक आपले खूप जवळचं त्यांचं आपलं नातं आहे. म्हणून मी त्यांना विचारलं कुठल्या मैदानामध्ये पळणार आहे, त्यांनी त्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींना उचका लागायला लागल्या.